कोणीच नाही आहेत बाबा इकडे समोर तर. शांताराम भाऊ, शांताराम भाऊ. अरे सोनू, शांताराम भाऊ आहेत का घरी? नाही नाही झाबरू काका, पप्पाजी नाही आहेत घरी, याच्याच आहेत वावरातून. शांता वहिनी असतील ना घरी की नाही आहेत त्या पण? मम्मी आहे ना घरी, दे बरं आवाज दे बरं. हो ठीक आहे, बोलवतो. अरे सोनू, कोण आहेत समोर? मम्मी बोलवत आहेत तुला, झाबरू काका आहेत. अरे सोनू, काकांना बसायलाही नाही सांगितलं का? तुला सांगितले आहे ना मी, कोणी आपल्या घरी आले तर आधी बसायला सांगायचे म्हणून. काका बसा ना. नाही नाही सोनू वहिनी, नाही बसत मी. बसा ना झाबरू भाऊ, आता येतील ना सोनूचे बाबा. नाही नाही वहिनी, त्यांच्यासोबत काम नाही आहे, तुमच्यासोबतच होतं काम. असं माझ्यासोबत काम होता? कोणता? सरपंच वहिनीने तुम्हाला बोलवलं आहे. कधी? आताच बोलवलं आहे. आता ह्या वेळेवर मलाच बोलवलं का? कशाचं काम आहे? नाही नाही, सगळ्यांना बोलवलं ना मी, सगळ्यांना सांगितलं, आता तुम्हाला सांगितलं, आता जात आहो मी. सगळ्यांना म्हणजे? मीटिंग ठेवलं आहे सरपंच वहिनीने. कशाची मीटिंग ठेवला तर? ते मला नाही सांगितलं, फक्त म्हणाले की जा सांगून ये, आता 7 वाजे यायला सांगितलं सगळ्यांना. असं का? आता तर 6:30 वाजले वाटते. कुंताच्या पण घरी गेला होता का? हो, कुंता वहिनीला पण सांगितलं, ललिता वहिनीला पण सांगितलं, मंजुळा काकूंना पण सांगितलं. असं म्हणजे सगळ्यांनाच सांगितलं नाही? ठीक आहे वहिनी, मग या 7 वाजे. मी जातो, अजून 1-2 ठिकाणी सांगायचं आहे. हो हो, ठीक आहे ठीक आहे. मम्मी, सरपंच काकूच्या इथं काय? आता मला का माहित तर सोनू, आता तुझ्या समोर त्या झाबरूनी सांगितलं बोलावलं म्हणून, मला माहितच नाही आहे काही. नाश्ता वगैरे होईल का मम्मी तिथं? आता नाश्ता होते की का होते आणि कशासाठी बोलावलं तो पण माहित नाही आहे. काही कोणती स्कीम वगैरे तर नाही आली बाबा, जाऊनच बघावं लागेल आता. बरं झालं लवकर स्वयंपाक मांडले तर. झाला का मम्मी स्वयंपाक? नाही, भाजी शिजून राहिली ना, बस 15 मिनिटात होऊन जाते. मम्मी तू जा ना, तर मग मी भाजी शिजली का गॅस बंद करीन. शांता कुठं चालली? हो, या इंदूच्या इथे चालली. का मीटिंग आहे का गटाची? नाही नाही, गटाची मीटिंग नाही आहे. झाबरू आता झाला होता सांगायला, बोलवला म्हणून. अरे असेच बोलवलं असतील ना. हो नाही ना, सगळ्यांना बोलवला म्हणे, मीटिंगच आहे म्हणे. तर मग गटाचीच मीटिंग असेल. आता काय माहित हो, तिथं गेल्यानंतर माहित होईल कशाची मीटिंग आहे तर. मी काय म्हणते, मी जाते, भूक लागेल तर जेवण करून घ्या, उशीर होईल मला यायला तर. नाही नाही, ये तू, मग सोबतच जेवण करू. थोडासा चहा बनवून दिली असती, कसा चहा पिला तर मग दम धरून राहते माणूस. बस तुम्हाला चहा प्यायचा राहते, त्याच्यासाठी बहानेच पाहिजेत. अरे नाही शांता, बहाणे वगैरे काही नाही, आता पेणार नव्हतं मी, पण आता तू चाललो म्हणते तिकडे मीटिंगला, वेळच लागेल ना, 1 तास तरी लागेलच. मग आल्यानंतर सोबतच जेवण करू, तर म्हटलं चहा बनवून टाक. का वेळ झाली तुला जायला? नाही नाही, 7 वाजेची आहे, बनवून देतो चहा, तोपर्यंत भाजी शिजून जाते, मग जाईन. बनव पटकन बनव बरं चहा. हो बनवून देते बाबा, चहासाठी तर असे मेल्याशी जिथे होतात. हिंदू, आता सगळ्या जणी आल्या ना, सांग ना कशासाठी बोलवली तर. काकू कुठं सगळ्या जणी आल्या? बाकीच्या तर यायच्याच आहेत. झाला ना बाबा, आम्ही 5-6 जणी झाला तरी, आता बाकीच्या जणी येतात की नाही तर का माहित, आतापर्यंत तर वाट बघितलं. रजनी, दुर्गाला आवाज नाही दिली का तू? दिलो ना सरपंच ताई, पण त्या स्वयंपाक व्हायचा आहे म्हणत होते, तर नाही येत म्हणत होते, मला सांगशील म्हणत होत्या. मग अशा बाया करतात, बोलवावा मान द्यावा तर येत नाही, मग म्हणतात की आम्हाला बोलवत नाही, आम्हाला मान नाही देत. अहो हिंदू, सगळ्यांचा विचार करशील तर काहीच नाही होणार. आता जे आलं ते सांग, आता कशाला बोलवली तर, आणि बोलतील तर बोलू दे, तुझी गलती आहे का याच्यामध्ये? बोलवली ना तू, नाही आला तर आता का करते? सरपंच ताई, ह्या मीटिंग ना इतक्या वाजे नाही ठेवावा, कसं बायांना काम राहते ना, स्वयंपाकाची वेळ आहे. आता बरं झालं आमचा स्वयंपाक झाला म्हणून आम्ही आलो. माझा तर गॅसवरच होता स्वयंपाक. मी म्हटली माझ्या सासूबाईंना बघायला येते, म्हटली कशाची मीटिंग आहे तर. हो, आणि आता लक्ष्मी आहे त्याच्यामुळे माझाही जमला, नाही तर मी कुठं आली असती, मी नाही आली असती. हो माहित आहे, मला माहित आहे, आता स्वयंपाकाची वेळ आहे, पण तुम्ही होते का दुपारी? होतेच नाही ना, कोणीच नव्हत्या घरी तुम्ही. मी गेली होती ना रजनीच्या घरी, रजनीच्या पोरीला म्हटली जाऊन बघ बरं, म्हटली आहेत का तर. शांतताईच्या इथं पाठवली, ललिता तुझ्या इथं पण पाठवली, तर म्हणायला बसली की कोणीच नाही आहेत घरी म्हणून. हो इंदू, बरोबर आहे, आम्ही सगळे वावरामध्ये होतो ना, आता वावरा शेतातले कामं सुरू आहेत ना. हो, त्याच्यामुळेच मी आता बोलवली तुम्हाला. हो, आणि आता उद्या शिवाजी जयंती आहे, तर घरीच राहावं लागते का उद्या पण? हो, उद्या घरीच राहायचं आहे, त्यासाठीच तर बोलवली मी. असं शिवाजी जयंती आहे म्हणून बोलवले का? हो, आपल्या गावामध्ये चांगला कार्यक्रम आहे शिवाजी जयंतीचा, दरवर्षी सारखाच याही वर्षी आले होते ना, वर्गणीसाठी 500 रुपये मागितला. 251 रुपये देत होते आमच्या इथं, तर नाही घेतला. म्हणायला बसले की रॅली काढायची आहे, ढोल ताशे आणायचे आहेत, गावभर मिरवणूक काढायची आहे. हो ललिता ताई, सगळं कार्यक्रम करायचा आहे ना व्यवस्थित, त्याच्यामुळे कसा मिळून जुळून केला तर होते कार्यक्रम. त्यासाठी सगळ्यांचा सहभाग आवश्यक असते ना. आणि मग जेवणाचा कार्यक्रम आहे ना. हो, म्हणत होते जेवणाचा पण आहे म्हणून कार्यक्रम. तर मी काय म्हणते, उद्या सगळ्यांना 10 वाजे यायचे आहे, तिथं हजर राहायचे आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना, त्याच्या समोर येऊन सगळ्यांना हजर राहायचे आहे. नारायण तर डेकोरेशन करायचं आहे म्हणे, तर मग असे सामान वगैरे घेऊन गेला ना तिकडे. हो, डेकोरेशन वगैरे आहे ना करायचं.
पण मी म्हणते इंदू, आम्हाला कशाला यायचं आहे? सगळे कामं तर होऊनच गेले आज. गावभर पूर्ण झाडू लावून झाला. आता पाणी मारत होते आम्ही आलो तेव्हा. हो ते स्वच्छतेचे तर काम सुरूच आहे आज दिवसभर झाला तर. हो तर मग आता कोणता काम राहिला? कोणता काम राहिलेलं नाही आहे. उद्याला ना जोराशोरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करायची आहे. त्यासाठी मी माननीय दमयंती ताई यांना ना बोलवली आहे. ते वक्ते आहेत आणि समाज सुधारक आहेत आणि खास करून स्त्रियांचे काही अडीअडचणी असतील म्हणजे असे कोणतेही कामं ते करतात. तर त्यांना मी उद्या बोलवलेली आहे मानवाईक पाहुणे म्हणून. तर तुमची पण उपस्थिती पाहिजे तेव्हा. हो इंदू, राहू ना आम्ही. बापा काहून नाही राहू, आपल्या गावी एवढा चांगला कार्यक्रम होईल. हो तर तुम्हाला उद्घाटक पाहुणे म्हणून मी तिथं बोलवणार आहे. असा उद्घाटक पाहुणे म्हणून का? हो तर आधी विचारून घेते म्हटली कोणाकोणाची तयारी आहे. कोणी मग नाही म्हणतात. इंदू काकूंच्या नावली. काकू येतील मानवाईक म्हणून. हो काकू येतील ना. तू शांत, तूच तर आम्हा सगळ्यामधून दर्जेदार बाई दिसते. 4 गोष्टी बोलता येतात माईकवर जाऊन तुला. याच्यात काय काकू, सगळ्यांनाच बोलता येते. बोलायची संधी मिळाली की सगळेच जण बोलतात. नाही शांताताई, बोलायची संधी सगळ्यांना मिळते पण सगळ्यांची हिंमत होत नाही स्टेजवर जाऊन बोलायची. काऊन नाही होत ललिता? नाही बाबा, आपली तरी हिंमत होत नाही. माझे हातपाय लवर कापतात. नाही शांताताई, ते ललिता बरोबर बोलत आहे. असे तर बोलतील, कोणासोबत भांडण करायचं राहिला तर असे भांडण करतील की काही सांगू नको. पण स्टेजवर येऊन 4 शब्द बोलायला लावले ना तर कोणाकोणाचे हातपाय असे कापतात ना, ते त्यांच्याने नाही होत. हो बाबा, मी तर येऊन जाईन स्टेजवर बसेन, पण मला काही बोलायला वगैरे नको सांगशील बाबा. इंदू नाही काकू, सगळ्यांना बोलायचं नाही आहे. त्या मानवाईक पाहुणे येतील ना त्यांनाच बोलायचं आहे. थोडीशी ते माहिती वगैरे देतील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. त्याच्यानंतर मग रॅली वगैरे काढू. ठीक आहे ना. मग बोलायचं नाही आहे तर मग आम्ही स्टेजवर येऊन बसू शकतो. हो तर तेच म्हणत आहे ना मी. तर मग सगळ्यांचे नाव लिहू ना. तयार आहात ना सगळे? आणि सरपंच ताई, मग रात्रीला काही कार्यक्रम असतील ना? नाही रजनी, रात्रीला काही कार्यक्रम नाही आहेत बघ. सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळपर्यंत कार्यक्रमच आहेत. 10 वाजे मानवाईक पाहुण्यांना बोलवले आहे. उद्घाटन वगैरे होईल. मग त्याच्यानंतर तो एखादा तास तर चालेलच कार्यक्रम. शाळेतील मुला मुलींचे कार्यक्रम आहेत. लेझिम करून दाखवणार आहेत. हो स्वीटी म्हणत होती लेझिम आहे मम्मी म्हणून. दररोज प्रॅक्टिस करते बाबा ते. हो आणि त्याच्यानंतर मग लेझिम झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅली निघेल. ते डीजे वगैरे केला असतील ते त्यांच्याकडे आहे. तर ती रॅली पूर्ण गावभर निघणार आहे. कमीत कमी 2-3 तर वाजतीलच. मग त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आहे. दिवसभर असा कार्यक्रम आपला आहे आयोजन केलाय. त्याच्यामुळे मग रात्री काही कार्यक्रम ठेवलेला नाही आहे. पुढल्या वर्षी बघू मग रात्रीला. माझा विचार होता आधी की आपण सायंकाळीच बोलवू म्हणून मानवाईक पाहुण्यांना, उद्घाटन वगैरे करू म्हणून, आणि मग एखादा कार्यक्रम ठेवू असा होता माझा विचार आधी. परंतु त्यांनी म्हटलं की सायंकाळी 2-3 ठिकाणी जायचं आहे. तर तुम्ही जर 10 किंवा 11 वाजे म्हणाल तर माझा जमू शकते म्हणाल्या. तर मग मी म्हटले ठीक आहे चला, यावर्षी आपण सकाळीच करू 10-11 वाजे. 10 वाजेची वेळ दिला तर 11 वाजतातच. परंतु त्या लवकर येणार आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही पण लवकर येऊ द्या. 10 वाजे तिथं स्टेजवर हजर होऊन जायचं. हो येऊ ना येऊ. बस आता चहा बनवते, चहा पिऊनच जा. नाही इंदू, आता कुठे चहाची वेळ आहे का? आता घरी जाऊन जेवण करून झोपणे आहे. आपण तर नाही पेत बाबा आता चहा वगैरे. हो सरपंच ताई, आपणही नाही पेत आता चहा, कारण की जेवायची वेळ झाली आहे. म्हणूनच इतक्या वाजे सरपंच ताईने मीटिंग ठेवला. आता कोण चहा पेते? दुपारी मीटिंग ठेवला असता तर चहा नाश्त्याचा खर्च बसला असता यांच्यावर. का झालं ललिता? नाही काही नाही, मी म्हणलं आता कोण चहा पेते? आता जेवायची वेळ आहे ना, अशी बोलत होती. अहो जेवायची तर वेळ आहे पण थोडा घ्या ना चहा. नाही इंदू, आता राहू दे, मग कधीतरी होईल चहा. ठीक आहे बापा, मग आता म्हणूनच राहिलं तर. नाही. हॅलो कुंता, बोल. ताई झाली का तयारी? नाही हो, व्हायची आहे कुंता. आताच कामं बिमं झाले. आता करतो बापा तयारी. आतापर्यंत स्वयंपाक बिंपाक हा तोच झाला. तुझी झाली का तयारी? नाही ताई, माझी पण तयारी व्हायची आहे. आता हातपाय वगैरे धुतली, आता साडी वगैरे चेंज करते म्हटली. लावून बघते म्हटली फोन तुला, झाली का तयारी म्हणून. हो बस आता सगळे कामं तर झाले, जेवण सगळंच झालं. आता मी पण करते तयारी. ये मग, तयारी झाली का ये, तोपर्यंत होऊन जाते माझी पण तयारी. जेवण वगैरे झाले असतील ना? हो ताई झालं जेवण, माझ्या आणि यांच्याही जेवण झालं. आईच्या व्हायचं आहे ते नंतर जेवतील. आता जेवण नाही करू म्हणत आहेत. आमच्या घरी तर तुझे भाऊजी याचेच आहेत. तिकडे ट्रॅक्टर वगैरे घेऊन गेले. तिघे बापले का तिकडेच आहेत. त्यांच्या तर जेवण व्हायचंच आहेत. कधी जेवतात ते का माहित. हे गेले होते कशासाठी तरी आले, कोणत्या तर कामासाठी. मी म्हटले आता आले तर जेवण करून घ्या तुम्ही. नाहीच करत होते. मग जेवले वगैरे म्हणा. आता येतील तर जेवण करतील. मी तयारी करतो आता. ठीक आहे ताई, कर तयारी, मी पण करते तयारी. हो ठीक आहे. यांना लावू का बाबा फोन? मोबाईल घेऊन गेले का नाही तर? विशाल एवढत आहे मोबाईल, विशालला लावून बघते फोन.
अरे शांता शांता, आले वाटते घरी. आता फोनच लावत होती मी तुम्हाला. कशासाठी? कशासाठी म्हणजे जेवण वगैरे नाही करत का? मग तिकडे कार्यक्रमामध्ये गेला शिवजयंतीच्या, का वेळ मिळणार आहे का जेवण करायला? हो आलो तरी जेवण करायसाठी. हे मुलंही नाही आले ना, विशाल सोनू का करते तिकडे? येऊन राहिले ते छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो वगैरे तिथं ट्रॅक्टर वरती वगैरे लावत आहेत. हो तर मी का म्हणते, आधी जेवण वगैरे करून घ्या, मग जा, मग तोच काम करायचं आहे. अरे शांता, सरपंच वहिनी आल्या ना, तुला बोलवलं लवकर. बापरे, येऊ नाही गेल्या? हो आत्ताच आल्या त्या. म्हणतात की घरी चालले का भाऊ म्हणतात. तर मी म्हटलं हो, लवकर शांतताईला पाठवाल म्हणतात. तर मी म्हटलं जातो ना, सांगतो, बनव ना पटकन ताट बनव आणि जा मग तू. वा जी वा, मस्त गोष्ट करून राहिल्या ना तुम्ही. ताट बनवणं, जा पटकन बनवून. अशीच जाऊ का? तयारी बियारी काही करू नको का तयारी करायची आहे? चांगलीच तर दिसून राहिली. हो, अशीच जाते. तिथं उद्घाटक पाहुणे म्हणून आम्हाला आमंत्रित केलाय आणि अशीच जाऊ का? काही सांगता बाबा तुम्ही तर. कधी असे म्हणत नाही की तयारी कर शांता, चांगली साडी घाल, हे साडी घाल, ते साडी घाल, नाही. अरे तसा नाही, सरपंच वहिनीने म्हटलं की नाही लवकर पाठवा म्हणून बोललो बाबा मी. कर तयारी कर तू. चांगली साडी घाल. घालीन नाही तर का? आता आज शिव जन्मोत्सव सोहळा आहे तर घालीन नाही का? हो तर घाल ना बाबा, मी कुठे नाही म्हणतो. तू कर तयारी, मी घेतो जेवण. झालं? घ्याल नाही तर का? मग आतापर्यंत तिकडे होते ना. तू जेवत नाही का? जेवली मी. वा, वाटही नाही बघितली ना, जेवण नाही केली. हो, जायचं आहे तिथे, उद्घाटक पाहुणे म्हणून बोलवलं आहे तर आधीच जावं लागेल ना. हो जा तू जा. आम्ही येतो मग. जा हात गीत धुवून या, मी बनवून देते एकदा ताट. राहू दे ना शांता, आता घेतो म्हटलं ना जेवायचं. अहो आता बनवून देते म्हटली ना ताट, आता भाव नका खाऊ. नाही बाबा, मी कशाला भाऊ खाऊ, मी भात खातो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आज 19 फेब्रुवारीला आपण सर्वजण मिळून आपल्या गावामध्ये शिव जयंती महोत्सव साजरा करत आहोत. त्या निमित्ताने वेळात वेळ काढून माझ्या मैत्रीण, समाज सुधारक दमयंतीताई इथं उपस्थित झालेल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झालेलं आहे. तर मी दमयंतीताई यांना निवेदन करते की त्यांनी आपले बहुमूल्य 2 शब्द आम्हा सर्वांना सांगावं. तर जोरदार टाळ्यांनी दमयंतीताई यांचं स्वागत करावं. तर या गावातील सगळ्यांना माझा नमस्कार. मित्र मैत्रिणी, तुम्ही मला हा मान दिला, इथं बोलावून माझ्या तुम्ही स्वागत सत्कार केला, त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या खूप खूप धन्यवाद. तुमच्या गावच्या एकमेव प्रथम नागरिक माननीय इंदुताई यांच्या मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला इथं बोलावलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी मला दिली. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक महान योद्धा, रणनीतिकार आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी मुघल, आदिलशाही आणि कुतुबशाही यासारख्या बलाढ्य सत्तांशी लढा देऊन स्वराज्य स्थापन केले. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य पराक्रमाचे महामेरू, रयतेचा आधार छत्रपती शिवाजी महाराज. तर अशा ह्या महापुरुषांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ला जुन्नर ह्या ठिकाणी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजामाता, तर त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत त्यांच्या आईचा मोठा वाटा होता. त्यांच्या आईंनी बालपणीच शिवरायांना रामायण, महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यात शौर्य आणि नीतिमत्ता रुजवली. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा, शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार, शत्रूवर गर्जला महाराष्ट्रात, असा एकच शिवाजी राजा झळकला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव असे म्हटल्यानंतर जे काही आपल्या रक्तामध्ये सळसळ्या उठतात, तर ते सर्व आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रेय आहे. इतिहास निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांनी माणसाच्या काळजावर आपला इतिहास कोरला आहे, तो कधी ना मिटणारा, कधी ना संपणारा असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 फक्त 50 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जे काही करून दाखवले ते आपण 200 वर्षाच्या कालावधीमध्ये पण नाही करू शकत. त्यांच्यावर किती संकटे आली. अफजल खान 40,000 फौज घेऊन आला, मृत्यू समोर होती पण ते डगमगले नाही. अफजल खानाचा त्यांनी वध केला. पुरंदरचा तह झाला. 40 किल्ल्यापैकी 23 किल्ले मिर्झा राजेला द्यावे लागले. तरीही शिवाजी महाराजांनी हिंमत हारली नाही. फक्त त्यांच्याकडे 17 किल्ले उरले होते. 9 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी 360 किल्ले तयार केले. राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्याकडे 360 किल्ले होते. बघा,
छत्रपती शिवाजी महाराजामध्ये किती क्षमता होती हे आपण बघू शकतो. 50 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याकडून एक साधं घर बांधणं होत नाही, परंतु शिवाजी महाराज यांनी 343 किल्ले तयार केले. मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उदाहरण सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला जायचे होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना मोठी काळजी वाटली की आपण तिकडे गेलो आणि मला जर तिकडे काही कमी जास्त झालं तर आपल्या स्वराज्याचं काय होईल. त्यांनी ठरवलं की आपण परीक्षा घेऊ. त्यासाठी ते एक किल्ल्यावर गेले आणि किल्लेदारासमोर रात्री गेल्यानंतर त्यांना म्हणाले की बाबा दरवाजा उघड. परंतु किल्लेदारांनी दरवाजा उघडण्यास मनाई केली. महाराज दरवाजा उघडणार नाही. सूर्यास्त आल्यापासून तर सूर्योदय होईपर्यंत स्वराज्याचा नियम आहे की किल्ल्याचे दरवाजे उघडले जाणार नाही. म्हणजे नाही, स्वतः यमराज जरी आले तरी हा दरवाजा उघडणार नाही. महाराजांनी त्याला समजावून सांगितले की अरे बाबा, माझ्या मागे सैन्य लागली आहेत, माझा जीव धोक्यात आहे, मी फार मोठ्या संकटात आहे, माझ्या किल्ल्याच्या आत जाणे खूप आवश्यक आहे, तू दार उघड. तरी पण किल्लेदाराने नकार दिला. किल्लेदार म्हणाला की महाराज, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही, जे काही होईल ते मला होईल, परंतु मी आता दरवाजा उघडू शकत नाही. मी बांधलेला आहे, माझ्या स्वराज्याचा नियम आहे, त्यामुळे मी आज दार उघडू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, अरे मी स्वतः महाराज आहे, मीच हा कायदा बनवलेला आहे आणि मीच नियम बनवलेला आहे, मीच तुझ्या पुढे उभा आहे आणि मीच तुला आदेश देत आहे की तू दार उघड. तरी पण तू दार उघडत नाही. तुला मी मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. किल्लेदार म्हणाला, महाराज तुम्ही जे नियम बनवले आहे स्वराज्याचे ते जसे रयतेसाठी आहेत तसेच महाराजांच्यासाठी पण आहेत. सर्वांना समान कायदा, त्यामुळे मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही. सूर्योदय झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर किल्लेदार येऊन उभा राहिला आणि म्हणाला की महाराज, मला जे काही शिक्षा द्यायची आहे ते तुम्ही देऊ शकता. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला शिक्षा दिली नाही, शाबासकी दिली. महाराज म्हणाले की मी परीक्षा घेत होतो, त्यामध्ये तू उत्तीर्ण झाला. आता मला जायला काही हरकत नाही. माझा स्वराज्य सुरक्षित आहे, माझे सैनिक पक्के आहेत, त्यामुळे आता मला काही काळजी नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मोहिमेवर निघून गेले. शिवाजी महाराजांनी फक्त किल्ले बनवले नव्हते तर लोक बनवले होते. लोकांच्या हृदयामध्ये ते बसत होते. त्यांच्या राज्यामध्ये स्त्रियांना खूप मान होता. तर असे हे महान थोर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आजचे जे युवक आहेत त्यांनी आपल्या अंगी उतरविले पाहिजे अशी मी आशा करते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करते. जय हिंद, जय भारत. वा शांताराम, छान माहिती सांगितली दमयंती ताई यांनी. हो सरपंच, हो मस्त छान माहिती दिली. चला आता इथलं तर झालं, आता ते चाय पाण्याचं बघतील. आपण तोपर्यंत रॅलीची तयारी करू. हो तयारच आहे ना, ट्रॅक्टर वगैरे सगळं तयार आहे.